हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत EVS 2 चा 4th लेसन इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये या लेसनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर या लेसनमध्ये आपण हा लेसन जो आहे तो 3 टप्प्यांमध्ये बघणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे 4.1 द कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे उत्क्रांतीची संकल्पना काय आहे, उत्क्रांती म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत. 4.2 मध्ये बघणार आहोत द स्टेजेस ऑफ इव्होल्यूशन ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांमधील उत्क्रांतीचे टप्पे कोणते कोणते आहेत, म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये काय बदल झाले, सेकंड स्टेजमध्ये काय झाले ते आपण बघणार आहोत. आणि 4.3 ॲप्स. ॲप्स म्हणजे मानव सदृश्य, म्हणजे माणसासारखा दिसणारा वानर. वानर म्हणजे माकड. ठीक आहे, तर आपण त्यातला 4.1 बघूयात. ॲप्स म्हणजे मानव सदृश्य वानर, म्हणजे माणसासारखा दिसणारा वानर म्हणजेच माकड. ठीक आहे, तर त्यातला आपण 4.1 बघूया द कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनची म्हणजे उत्क्रांतीची संकल्पना काय आहे, म्हणजेच उत्क्रांती म्हणजे काय हे आपण इथे सविस्तर बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, द वर्ड इव्होल्यूशन इज जनरली अंडरस्टूड टू मीन ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज. तर इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती हा शब्द समजून घेणे म्हणजेच की कंटिन्युअस म्हणजे सतत होणारा बदल. ओके, ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस म्हणजे सतत होणारा जो बदल आहे एखाद्यामध्ये त्याला म्हणतात उत्क्रांती. ओके, इव्होल्यूशन असं म्हटलं जातं. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, हळूहळू पण सतत होणारा बदल. इव्होल्यूशन इन द प्लांट अँड ॲनिमल वर्ल्ड कॅन बी एक्सप्लेन इन द फॉलोविंग मॅनर. मग आता वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये जे झालेली उत्क्रांती आहे तर ती खालील प्रकारे सांगता येईल, स्पष्ट करता येईल. इन द प्रोसेस ऑफ सर्वायवल बाय ॲडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस सर्टन इंटरनल फिजिकल चेंजेस ऑकर इन सम ॲनिमल्स ऑफ अ स्पेसीज. तर उत्क्रांती म्हणजे काय की जेव्हा वातावरणामध्ये एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणजे वातावरणामध्ये काही बदल घडत होते, तर त्या बदलांशी ॲडॉप्ट म्हणजे बदलांशी आपली बॉडी सतत चेंज होत राहते. आपण त्या बदलांच्या अनुरूप स्वतःला बदलून घेत असतो आणि आपण तिथे सर्वाईव्ह म्हणजे जगत असतो. म्हणजेच आपल्याला जगण्यासाठी आपल्या अवतीभोवती जे बदल घडतात तर त्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये इंटरनल फिजिकल चेंजेसमध्ये म्हणजेच आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात, त्यालाच इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती असं म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं. म्हणजे पर्यावरणाशी जुळवून घेताना त्याच्यामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी काही प्राण्यांच्या विशिष्ट प्रजातींनी स्वतःमध्ये जे बदल घडवून आणले तर त्यालाच इव्होल्यूशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं. जसं की थंडीमध्ये काही प्राण्यांच्या अंगावरती खूप दाट केस येतात, कारण पर्यावरणामध्ये बदल होतो, थंडी वाजू लागते, थंडी होते आणि त्या प्राण्यांना तिथे जिवंत राहण्यासाठी, थंडीपासून बचाव होण्यासाठी नैसर्गिकरित्याच त्यांच्या शरीरावरती खूप दाट केस येतात. ठीक आहे, तर यालाच म्हणतात ॲडॉप्टेशन्स, म्हणजेच की पर्यावरणाशी जुळवून घेणे. ठीक आहे, समजलं, त्यालाच इव्होल्यूशन असं म्हटलं गेलं. Over a period of time, these internal changes become inherited characteristics seen in all following generations. तर आता हे जे बदल घडलेले आहेत एका विशिष्ट प्रजातीमध्ये, तर ते वेळेनुसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इनहेरिटेड म्हणजे काय तर एकाकडून दुसऱ्याकडे ते जातात. म्हणजे जसेच की वडिलांकडून मुलाकडे ते
पुढे जातात, मुलाकडून त्याच्या मुलाकडे जे पुढे जातात, तर त्याला म्हणतात इनहेरिटेड, म्हणजे वारसा हक्काने आपल्याला मिळणारे काही गुणधर्म असतात. ठीक आहे. मग इथे पर्यावरणाशी जुळवून घेताना जे चेंजेस झाले, जे बदल घडून आले, तर ते पिढ्यानपिढ्या पुढे जात गेले. ठीक आहे. Thus, a new species with characteristic different from the original may be created. आणि मग अशा प्रकारे जी मूळ स्वरूप होतं, तर त्याच्यामध्ये बदल घडत 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 जाऊन एक नवीनच प्रजाती निर्माण झाली. Such a species is usually more evolved than the original one. आणि ही जी नवीन प्रजाती जी जन्माला आलेली आहे, जी नवीन प्रजाती तयार झालेली आहे, तर ती तिच्या मूळ प्रजातीपेक्षा जास्त उत्क्रांत असते, म्हणजे तिच्यामध्ये जास्त बदल घडलेले असतात. ओके. समटाइम्स द ओरिजिनल स्पेसीज डाईज आउट ऑर बिकम्स एक्सटिंक्ट. आणि कधी कधी असं होते की जी मूळ प्रजाती आहे, तर ती मरून जाते किंवा एक्सटिंक्ट म्हणजे तिचा विनाश होतो, ती नष्ट होऊन जाते. फॉर एक्झाम्पल जसे की डायनासोर्स. आता डायनासोर्स आपल्याला कुठेही दिसत नाहीत, पण ते होते, ते एक्सटिंक्ट आहेत. ओके, म्हणजे ते नष्ट होऊन गेले. समटाइम्स मोर दॅन वन स्पेसीज इव्हॉल्व फ्रॉम द ओरिजिनल वन. आणि कधी कधी असं होतं की मूळ प्रजातीपासून एकापेक्षा अनेक स्पेसीज, अनेक प्रजाती तयार होतात, उत्क्रांत होतात. The first scientist to give us a systematic explanation of the concept of evolution was Charles Darwin. आणि या उत्क्रांतीच्या संकल्पनेबद्दल पहिल्यांदा आपल्याला सविस्तर माहिती जी दिली, तर ते पहिले शास्त्रज्ञ आहेत चार्ल्स डार्विन. यांनी आपल्याला उत्क्रांतीबद्दल संकल्पना स्पष्ट केली. Species which are capable of adapting to environmental changes are able to survive. सर्वायू म्हणजे जिवंत राहणे. तर स्पेसीज म्हणजे ज्या प्रजाती, ज्या प्राण्यांच्या प्रजाती किंवा वनस्पतींच्या प्रजाती ज्यांनी वातावरणात जे बदल घडत गेले, पर्यावरणामध्ये जे बदल घडत गेले, तर त्याच्यानुसार स्वतःला ॲडॅप्ट केलं, बदललं, तर त्याच फक्त जिवंत राहू शकतात. The ones that cannot do so become extinct in the process of evolution. आणि ज्या असं बदलांना ॲक्सेप्ट करत नाहीत, बदलांनुसार आपण स्वतः बदलत नाहीत, तर त्या एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट होतात. In ancient times, there were many species of a type of animal called dinosaur. जुन्या काळामध्ये डायनासोरच्या खूप स्पेसीस, खूप प्रजाती होत्या. डायनोज इन ग्रीक मीन्स टेरिबल अँड सोर्स मीन्स लिझार्ड ऑर रेप्टाईल. तर डायनोज म्हणजे ग्रीक भाषेमध्ये टेरिबल म्हणजे खूप भयानक, अँड सोर्स म्हणजे लिझार्ड म्हणजे पाल, किंवा रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी. म्हणजेच डायनोसोर मीन्स अ टेरिबल लिझार्ड. आणि म्हणजेच डायनासोर म्हणजे एक भयानक लिझार्ड, पाल किंवा सरपटणारे प्राणी. इथं बघा डायनासोरच्या वेगवेगळ्या प्रजाती दिसत आहेत आपल्याला, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स होते. व्हेरियस स्पेसीज ऑफ अ डायनासोर्स, डायनासोरच्या वेगवेगळ्या प्रजाती. सम ऑफ दिस डायनासोर्स वेअर इनॉर्मस इन साईज. तर यातले काही जे डायनासोर्स आहेत ते इनॉर्मस म्हणजे खूप मोठे आहेत, प्रचंड आहेत साईजमध्ये. इट ॲपियर्स दॅट दिस स्पेसीज ऑफ इनॉर्मस डायनासोर सडनली बिकेम एक्सटिंक्ट. आणि असं घडलं की हे जे प्रचंड दिसणारे, महाकाय दिसणारे जे डायनासोर्स आहेत ते अचानकच नष्ट झाले, दिसेनासे झाले, नाहीसे झाले. Some sudden natural disaster or environmental change is believed to be responsible for their extinction. आणि ते कसे नष्ट झाले, तर असं म्हटलं जातं की अचानक कुठली तरी नैसर्गिक आपत्ती आली किंवा पर्यावरणामध्ये जे बदल झाले, तर त्याच्यामुळे हे डायनासोर्स नष्ट झाले. या डायनासोर्सच्या विनाशाला नैसर्गिक आपत्ती किंवा पर्यावरणामधील बदल हे कारणीभूत आहेत. आणि ते या बदलांशी त्यांना डायनासोर्सना हे बदल ॲडॉप्ट करता आले नाहीत, त्या बदलानुसार स्वतःच्या शरीरामध्ये काही चेंजेस करता आले नाहीत, आणि म्हणून ते नष्ट झाले. फॉसिल्स ऑफ डायनासोर्स विथ विंग्स हॅव बीन डिस्कवर्ड. आता ह्या डायनासोर्सचे
ज्या डायनासोर्सला पंख आहेत, विंग्स म्हणजे पंख असलेले डायनासोर्सचे फॉसिल्स म्हणजे अवशेष म्हणजे असे हाडांचे सापळे आपल्याला सापडलेले आहेत. इट इज बिलीव्ड दॅट सम स्पेसीज ऑफ टू लेग्ड अँड विंग डायनासोर्स इव्हॉल्ड इन टू बर्ड. तर असं म्हटलं जातं की हे जे डायनासोर्स आहेत की ज्यांना 2 पाय होते आणि विंग्स होते, तर त्यांची उत्क्रांती होऊन त्यांच्यामध्ये बदल होऊन त्यांच्यापासूनच पक्षी तयार झालेत. इथे बघा हे दाखवले स्केलेटन ऑफ अ डायनासोर. हे डायनासोरचा हाडांचा सापळा आहे. अँड अ रिकन्स्ट्रक्टेड पिक्चर ऑफ अ डायनासोर विथ विंग्स. हे डायनासोर्स ज्याला की पंख आहेत, पंख असलेले डायनासोर. आणि याच्यामध्येच नंतर इव्होल्युशन होत जाऊन 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 त्याचं बर्ड्समध्ये रूपांतर झालं, त्याचे पक्षी तयार झाले. ओके, आता 4.2 बघूयात आपण. द स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांमधील उत्क्रांतीचे टप्पे बघूयात. वी हॅव लर्न्ड इन द प्रिव्हियस लेसन दॅट लाईफ ऑन अर्थ बिगॅन विथ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नोन ॲज प्रोटोझोआ. आपण याच्या आधीच्या लेसनमध्ये बघितलं की जे पृथ्वीवरती जे सजीव निर्माण झाले त्यातला पहिला सजीव जो होता तो युनिसेल्युलर म्हणजे एका सेलचा, एक पेशीय होता आणि त्याचं नाव होतं प्रोटोझोआ. These unicellular organisms gave rise to multicellular living things. आणि याच युनिसेल्युलर पासून, याच एक पेशीयपासून मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, अनेक पेशीचे सजीव निर्माण झाले. The multicellular organism evolved gradually and various classes of plants and animals came into being. हळूहळू बहुपेशीय सजीव, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे बहुपेशीय, अनेक पेशीय सजीव इव्हॉल्व झाले, उत्क्रांत झाले. आणि त्याचबरोबर प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेस, वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती तयार झाल्या. द फॉलोविंग आर द स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ ॲनिमल्स. आता आपण बघूयात की कोणकोणते टप्पे आहेत उत्क्रांतीचे प्राण्यांमधील. ठीक आहे, त्यातला फर्स्ट आहे इनव्हर्टिब्रेट्स. Animals without backbone are called invertebrates. For example, a snail. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो. आपण जसं ताठ बसतो की नाही, ताठ कशाने बसतो तर आपल्या पाठीचा असा उभा कणा आहे, त्याच्यामुळे आपण बॅकबोन आहे आपल्या पाठीला, त्याच्यामुळे आपण ताठ बसतो. तर ज्यांना बॅकबोन नसतो, ज्या ॲनिमल्सला बॅकबोन नसतो, पाठीचा कणा नसतो, तर त्यांना म्हणतात इनव्हर्टिब्रेट्स. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल आहे स्नेल, गोगलगाय. आता वर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे ॲनिमल विच हॅव अ बॅकबोन आर कॉल्ड वर्टिब्रेट्स. आणि ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो, त्यांना म्हणतात वर्टिब्रेट्स. लुक ॲट द वन्स गिवन बिलो. खाली दिलेत त्याचे एक्झाम्पल. ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये येतं फिश, यांना पाठीचा कणा असतो म्हणून तर ते स्ट्रेट असतात. ॲम्फिबियन्स म्हणजे ॲनिमल विच लिव्ह इन वॉटर अँड ऑल्सो ऑन लँड. फॉर एक्झाम्पल अ फ्रॉग. ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर म्हणजे जे ॲनिमल्स पाण्यातही राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात त्यांना म्हणतात ॲम्फिबियन्स. फॉर एक्झाम्पल फ्रॉग, बेडूक. ओके, आता बर्ड्स दिलेले, तर हे सगळे ह्यांना पाठीचा कणा असणारे हे प्राणी आहेत, म्हणजेच वर्टिब्रेट्स आहेत. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. ॲनिमल्स विच क्राउल. फॉर एक्झाम्पल अ स्नेक. रेप्टाईल म्हणजे काय तर जे ॲनिमल सरपटतात, तर त्यांना म्हणतात रेप्टाईल्स. मॅमल्स. एक्झाम्पल अ काऊ. मॅमल्स म्हणजे काय तर मॅमल्स आर द मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल्स अमॉंग वर्टिब्रेट्स. तर ज्यांना पाठीचा कणा असतो असे जे त्यांना पृष्ठवंशीय असं मराठीमध्ये म्हणतात, त्यांना पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वात जास्त उत्क्रांती झालेले म्हणजे सर्वात जास्त बदल झालेले प्राणी कोणते असतील तर ते आहेत मॅमल्स. ओके, द फॉलोविंग आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोस्ट ऑफ द मॅमल्स. तर मॅमल्स कशा ओळखायचे तर मॅमल्सची वैशिष्ट्ये काय आहेत तर इथे दिलेली आहेत. फर्स्ट, ग्रोथ ऑफ द बेबी इन द मदर्स वॉर्म फॉर सम टाईम बिफोर बर्थ. तर मॅमल्स म्हणजे काय तर यांच्या बाळाची जी वाढ असते मॅमल्सच्या, तर ती आईच्या पोटामध्ये होत असते.
तर त्यांना म्हणतात मॅमल्स. द बेबी इज फीड ऑन मदर्स मिल्क फॉर सम टाइम आफ्टर बर्थ. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ आईच्या दुधावर अवलंबून असतं, आईचं दूध पितं, त्याला म्हणतात मॅमल्स. ओके. जसं की काऊ आहे, काऊचं जे वासरू आहे ते काऊच्या पोटामध्ये असतं, आईचं बाळ सुद्धा आईच्या पोटामध्ये असतं. आणि काऊच्या बाळाचा जन्म, वासराचा जन्म झाल्यानंतर वासरू गाईचं दूध पित असतं, आईचं बाळ सुद्धा. म्हणजे जे आईच्या पोटातून जन्म घेतात त्यांना मॅमल्स असं म्हणतात. जसं की आता कोंबडी मॅमल नाहीये, कारण कोंबडी काय करते, अंडी घालते आणि त्या अंड्यातून कोंबडीची पिल्लं बाहेर येतात, म्हणजे कोंबडी मॅमल नाहीये. समजलं मॅमल म्हणजे काय? म्हणजे आता आपण काय बघितलं की जे बाळाला जन्म देतात ते मॅमल्स आहेत, म्हणजे सस्तन प्राणी आहेत, बरोबर. पण हे तर आपल्या बाळाला जन्म देत नाहीत, ते अंडी घालतात. ले एग्ज म्हणजे अंडी घालतात. कोण? हे प्लेटिपस आणि अँटीटर. ठीक आहे. तर हे अंडी घालतात, पण तरी सुद्धा त्यांना मॅमल्स असं म्हटलं आहे, कारण ते आपल्या बाळांना दूध पाजतात म्हणून. ठीक आहे, समजलं. आता आपण बघणार आहोत 4.3 ॲप्स. ॲप्स म्हणजे वानर. ॲप्स आर सम वॉट लाईक ह्युमन्स इन ॲपिअरन्स. ॲप्स म्हणजे काय, तर ते थोडंफार माणसासारखे दिसतात. दे मोस्टली लिव्ड ऑन ट्रीज. ते मुख्यत्वे करून झाडांवरती राहतात. दोज स्पेसीज ऑफ ॲप्स विच कंटिन्यू टू लिव्ह ऑन ट्रीज रिटेन देअर ओरिजिनल ॲप लाईक फॉर्म. आता जी वानर आहेत, वानर म्हणजे माकडांचाच एक प्रकार आहे बरं का. तर जी वानरे झाडावरतीच राहू लागली, त्यांनी झाडावरती राहणंच सुरू ठेवलं, तर ते त्यांचं ओरिजिनल जे वानरासारखं दिसणं आहे ते त्यांच्या प्रजातीमध्ये तसंच दिसत आहे. However, in grasslands, some ape species were forced to move around on the ground. पण काही ज्या वानरांच्या प्रजाती आहेत, तर त्यांना जमिनीवरती चालणं, जमिनीवरती राहणं भाग पडलं. These species evolved gradually and in time gave rise to the human species. मग ह्या ज्या जमिनीवरती राहणाऱ्या वानरांच्या जाती आहेत, तर त्या हळूहळू उत्क्रांत होत गेल्या, हळूहळू त्याच्यामध्ये उत्क्रांती होत गेली, बदल घडत गेले आणि त्याच्यातून मानव प्रजातीचा जन्म झाला. दिस हॅपन फर्स्ट ऑन द आफ्रिकन कॉन्टिनंट. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये घडलं. द फर्स्ट ह्युमन स्पेसीज इज कॉल्ड द प्रिमिटिव्ह मॅन. जी सगळ्यात पहिली मानव प्रजाती निर्माण झाली, तर तिला प्रिमिटिव्ह मॅन असं म्हटलं जातं, म्हणजे आदी मानव. प्रिमिटिव्ह मीन्स द फर्स्ट. प्रिमिटिव्ह म्हणजेच आदी, आदी म्हणजेच पहिला. इन द नेक्स्ट लेसन वी शॅल लर्न मोर अबाउट द इव्होल्युशन ऑफ द ह्युमन स्पेसीज. आणि मानवी प्रजातीमध्ये ज्या उत्क्रांती घडत गेल्या, मानवामध्ये ज्या उत्क्रांती, जे बदल घडत गेले, तर त्याचं आपण नेक्स्ट लेसनमध्ये सविस्तर बघणार आहोत, अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू. द प्लेटिपस अँड सम स्पेसीस ऑफ अँटीटर आर एक्सेप्शन्स टू दिस. एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद. म्हणजे हे जे मॅमल्स आहेत, म्हणजे जे आईच्या पोटातून जन्म घेतात आणि बाळाला दूध पाजतात, तर याच्यामध्ये काही अपवाद आहेत, की जसं की प्लॅटिपस इथे दाखवलं आहे बघा. हा प्लॅटिपस म्हणजे याला मराठीमध्ये बदकोचा, त्याची बदकासारखी चोच आहे. ठीक आहे. तर हा आणि हा अँटीटर. अँटीटर म्हणजे हा मुंगी खाणारा प्राणी आहे. तर हे दोघं ह्या मॅमलमध्ये अपवाद आहेत. अपवाद म्हणजे बघूयात आपण. दे आर कन्सिडर्ड मॅमल्स बिकॉज इवन दो दे ले एग्स दे सकल देअर यंग वन्स.